नमस्कार मंडळी. आपण आज या पवित्र अशा श्री क्षेत्र नेवासे या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आपल्यास माहीतच आहे की संत ज्ञानेश्वर माऊलींनी 12व्या शतकामध्ये याच ठिकाणी नेवासे येथे पैस खांब येथे या ज्ञानेश्वरी रचली होती. आता विश्वात्मते देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता आपण हे शिल्पकृती पाहतोय. सच्चिदानंद बाबांनी ते लिहून घेतलं होतं. संत ज्ञानेश्वरांनी त्यांचे बंधू आणि गुरु संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या आदेशावरून भगवद्गीतेवरील हे महान भाष्य रचले, जेणेकरून सामान्य लोकांनाही आध्यात्मिक ज्ञान समजावे. 9 पद्य असलेले हे पसायदानामध्ये ईश्वराकडून आश्रय मागणे, संपूर्ण मानव जातीच्या भल्यासाठी प्रार्थना, असे वरदान द्यावे की दृष्ट लोकांच्या मनातील वाईट गोष्टी काढून त्यांना धार्मिक मार्गावर आणता येईल. मानवातील काम, क्रोध, लोभ, मत्सर, अहंकार या वाईट गोष्टींची जागा दया, नम्रता, सहिष्णुता, क्षमा आणि भक्ती आदी देवाला शरण यावे, असे या पसायदानात म्हटलेले आहे. आपणही या अशा पवित्र अशा श्री क्षेत्र नेवासे या ठिकाणी येऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पैस खांबाचे दर्शन घ्यावे. एत म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराज की जय. तर आपणही या अशा धार्मिक ठिकाणी यावं. प्रसाद मैड, पत्रकार, श्री क्षेत्र नेवासे.